अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता. महिला असाल, पुरुष असाल, मुलं मुली असाल, स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे व्रत वैभव लक्ष्मीचं व्रत हे तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला हे जर व्रत करायचं असेल अगदी 12 महिन्यांचं तुम्ही सुद्धा हे करू शकता. बघा, जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहातून जात असाल तर मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत नक्की करा. तुमच्या समस्या संपवून टाका. खरंच सांगते, शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत आणि पूजा केल्यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच. धनाशी संबंधित त्रास देखील दूर होतात. घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि नोकरी व्यवसायामध्ये लाभ होतो. त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारी अशी वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा. वैभवलक्ष्मी व्रत कसं करायचं, हे व्रत श्रावणात कसं करायचं, तसेच पूजाविधी कशी करायची, नियम काय, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे. हे महिला, पुरुष, कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं. असं काही नाही की याने करायचं त्याने करायचं नाही. वैभवलक्ष्मी व्रत हे सगळेजण करू शकतात. हे या ग्रंथावरच लिहिलेलं आहे. सुख, शांती, वैभवलक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कार हा ग्रंथ आहे. आतापर्यंत मी सुद्धा वैभवलक्ष्मीचे बरेचसे व्रत केलेले आहेत. तुम्ही नक्की करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं सांगत आहे. आणि हे व्रत अगदी सोपं आहे. पूजा मांडणी पण खूप सोपी आहे. या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्येच असतात. कसं करायचं काय, ही सगळी माहिती मी तुम्हाला देते. नियम पण सांगते. नियम पण फारसे काही नाही आहे. पण महिलांनो, हे व्रत जे आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. एकाने एकाग्रवताने केलं, एकाने व्रत केलं, बाकीच्याने पूजा केली तरीसुद्धा चालते. तुम्हाला काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, शारीरिक, मानसिक किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींसाठी, तर हे व्रत जे आहे ते खूप फलदायी आहे. कर्ज आहे, पैसे अडकलेले आहे, पैशांबाबतीत कोणत्याही समस्या असतील तर हे व्रत जे आहे तर ते अतिशय फलदायी आहे. यासोबतच नोकरी समस्या, संतान प्राप्तीच्या समस्या, नवरा बायकोच्या भांडण असेल तर महिलांना हे व्रत करा. 100% तुम्हाला याचं फळ मिळेल. फक्त मनापासून करा. या व्रताचा रिझल्ट जर तुम्ही विचाराल तर आपण म्हणतो ना की ओंजळ कमी पडेल एवढं भगवंत देतो, तर खरोखर ओंजळ कमी पडेल घ्यायला एवढं माता लक्ष्मी भरभरून आपल्याला देते. जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत करा. फक्त मी सांगते किंवा अजून कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही हे व्रत कराल किंवा अजून कोणतंही व्रत कराल, कोणतीही सेवा कराल तर तुम्हाला हवे तसे रिझल्ट्स मिळणार नाही. पण जर खरोखर अंतःकरणापासून खऱ्या भावनेने, श्रद्धेने, संयमाने तुम्ही कोणतेही व्रत कराल तर 100% ते व्रत पूर्ण होण्याच्या आत त्या सेवेचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. सांगितल्याप्रमाणे करा. सगळी माहिती मी तुम्हाला देते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा वैभवलक्ष्मी माता व्रत हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला आणायचा आहे. अगदी हे एक पुस्तक जे आहे ते 5 ते 10 रुपयांना मिळतं. याच्यामध्ये सगळी माहिती आहे. हे पुस्तक जर तुम्ही आणलं ना तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही की कसं करायचं, सगळं यामध्ये आहे. तर आता मी तुम्हाला पहिला नियम सांगते. काही नियमांना जास्त महत्त्व आहे. आपल्या सगळ्यांना नियमांची जास्त टेन्शन असतं. तर वैभवलक्ष्मी माता व्रत नियम प्रथम पाहूयात. श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि प्रसन्नतेने करावं. ते करताना इतरांच्या कल्याणाची देखील भावना ठेवावी. स्त्री पुरुष कोणी हे व्रत करू शकतं. सुवासिनी स्त्रियांनी देखील हे व्रत केलं तर फारच चांगलं असतं. तसेच घरात सुवासिनी नसेल तरी तर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी देखील चालतं. हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी. तसेच श्रावणातल्या शुक्रवारी केलेले हे व्रत अधिक फलदायी असतं. तर तुम्ही 5 शुक्रवार, 11 शुक्रवार, 21 शुक्रवार हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठरवावा. 21 पेक्षा जास्त शुक्रवार तुम्ही करू शकता. मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा ते व्रत कंटिन्यू करता येतं. ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे. यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही. तसेच पूजाविधी सगळं काही यामध्ये दिलेलं आहे. व्रत सुरू केल्यावरती शुक्रवारी गावाला जाणे झाले, प्रवास करणे झाले तर ते शुक्रवार सोडून द्यावा किंवा तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा जी आहे ती करून व्रत मग करू शकता. लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे या पुस्तकामध्ये आहेत. त्या स्वरूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे. श्रीयंत्राला वंदन करावे. जर श्रीयंत्र नसेल तर पुस्तकात श्रीयंत्र असते तर त्याची झेरॉक्स काढून ती तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहू नये. उपवासाचे पदार्थ खावे पण शक्यतो दूध, केळी, फलाहार घ्यावा. तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका. संध्याकाळी पूजा झाल्यावरती उपवास सोडू नका. तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी या व्रताला सुरुवात करा आणि तिथूनच पुढे 5 शुक्रवार, 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि 5 शुक्रवारचं तुम्ही हे व्रत करणार असाल तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. या व्रताला खूप काही नियम नाहीत. फक्त शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका. घरातील मंडळींना ते खाऊ देऊ नका आणि आपल्या स्वतःचा तर विषयच येणार नाही. शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन
करा. एखाद्या शुक्रवारी जर मासिक पाळी आली तर त्या शुक्रवारी फक्त उपवास धरा आणि तो शुक्रवार आपल्या 5 शुक्रवारमध्ये किंवा 11 किंवा 21 शुक्रवारमध्ये काउंट करायचं नाही. सेम तुम्ही जर कुठे गावाला वगैरे गेला तर तुम्ही उपवास धरा, पण तेवढ्या शुक्रवारमध्ये तो शुक्रवार काउंट करू नका. सेम तुम्हाला जर सुतक आलं तर उपवास धरायचा आहे, काउंट करायचं नाही. आणि 5 शुक्रवार केलं तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. वैभवलक्ष्मी व्रत आपण एक वेळा जेवण करून करत असतो, पण जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता हे व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं. फक्त या दिवशी जे काही तुम्ही जेवण करत आहात ते सात्विक असावं. त्यामध्ये कांदा, लसूणचा वापर नसावा आणि उपवास सोडण्यासाठी पण जे काही आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये फक्त कांदा, लसूणचा वापर करू नका. ज्या शुक्रवारी तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करणार आहात त्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे. संकल्प फक्त पहिल्या शुक्रवारी करायचा असतो, परत करायचा नसतो. हे व्रत तुमचं जर स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे, तर त्यासाठी करू शकता. तुमची जी कोणती इच्छा असेल त्यासाठी हे व्रत करू शकता आणि तुमची कोणतीही इच्छा नसेल तर माता लक्ष्मीची अशीच माझ्यावर कृपा राहावी, माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये कायम वास्तव्य राहावं, यामध्ये सुद्धा हे व्रत करू शकता. बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे, मनात नामस्मरण करावे, मनामध्ये शुद्धता ठेवावी, सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्यात. तर हे फक्त व्रताचे नियम आहेत. आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर वैभवलक्ष्मीचे जे व्रत पुस्तक आहे ते तुम्ही पूजेत ठेवावे. आता आपल्याला काय करायचं, तुमचं तोंड पूर्वेकडे करून, म्हणजेच तुमचं तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना, तसं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका. वैभवलक्ष्मी व्रताची पूजा जी असते ती सायंकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते. सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळ म्हणजे काय? सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटं अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटानंतर या वेळेत पूजा करायची असते. पण जर तुम्ही वॉकिंग असाल, संध्याकाळी तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर सकाळी पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं. किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधी तुम्ही पूजा करू शकता, पण उपवास मात्र रात्री सोडायचा आहे. पूजेसाठी तुम्हाला घरात जिथे जागा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं, रांगोळी काढायची. कोणतीही पूजेची सुरुवात दीपपूजनाने होते, त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, त्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं. माता लक्ष्मी तुमच्याकडे जो कोणता फोटो असेल तो ठेवायचा किंवा मूर्ती देखील ठेवू शकता. भगवान विष्णूंसोबत एकत्रित फोटो असेल तर तो ठेवला तरीसुद्धा चालतो आणि तो नसेल तर तुमच्याकडे वैभवलक्ष्मी मातेचा एखादं पुस्तक असेल तर एक पुस्तक माता लक्ष्मीचं तिथे ठेवलं तरीसुद्धा चालतं. आणि दुसरं अजून एक पुस्तक तुम्हाला कथा वाचण्यासाठी घ्यायचं आहे. जे पुस्तक तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप ठेवलेलं आहे तेच उचलून त्यातून कथा वगैरे तुम्हाला वाचायची नाही आहे. आपल्या उजव्या साईडला 2 विड्यांची पानं ठेवायची किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची किंवा तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्ती ठेवलीसुद्धा तरी चालते. सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं. गणपती बाप्पा स्वरूप सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती तांब्यामध्ये घ्यायची, त्यावर अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर परत जागेवर म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायची आणि जिथे आपण ठेवणार आहोत उजव्या बाजूला तिथे थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता, त्यावर हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि ठेवून मग त्यावर गणपती बाप्पा ठेवायचे. त्यांना हळदी कुंकू, दुर्वा अर्पण करायच्या, लाल फुलं अर्पण करायचं, साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर थोडीशी तांदूळाची रास टाकायची, त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं. त्यानंतर एका पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे, त्यावर कुंकवाने खालून वर अशा 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, एखादं फूल, सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकून त्यावर 5 आंब्याची पानं किंवा 5 नागवेलीची पानं ठेवायची. त्यानंतर परत एक छोटीशी प्लेट ठेवायची, त्या प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे, त्या तांदूळावर सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यावर एखाद्या सोन्याचा दागिना ठेवायचा. कोणत्याही सोन्याचा दागिना असू द्या किंवा 1 तरी रुपयाचे नाणे ठेवले तरीही चालते. आता बघा, माता लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ठेवाव्यात. कवड्यात एखाद्या प्लेटमध्ये तांदळात ठेवा, तसे सुट्टे पैसे ठेवा, आपल्या एका प्लेटमध्ये ठेवू शकता. त्यानंतरच गजलक्ष्मी माता लक्ष्मी स्वरूप आहे त्या ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या देवघरात असतील, श्रीयंत्र असेल ते सुद्धा आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण कथा वाचण्यासाठी वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक घेतलेलं आहे तर त्या ग्रंथाचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं. तुमच्याकडे जर गजरा असेल, फुलं असतील तर ते अर्पण करायचं. जे आपण सोन्याचा दागिना ठेवलेला आहे त्याचं सुद्धा हळद कुंकू अर्पण करून पूजन करायचं. त्यानंतर जो काही खिरीचा नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल किंवा फळं, साखर, खडी साखर जो काही तुम्ही नैवेद्यासाठी घेतलेला पदार्थ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. ह्या दिवशी शक्यतो तुम्ही खिरीचा नैवेद्य करा, खीर दाखवा.
नैवेद्य म्हणून धूपदीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर जे आपण कथा वाचण्यासाठी वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे ते हातामध्ये घ्यायचं. सुरुवातीला त्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेल्या आहेत, त्या सर्वांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे. कथा वाचन झाल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर मग आपण आपलं आसन सोडायचं आहे आणि रात्री मग तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही स्वयंपाक बनावल मग तो स्वयंपाक झाल्यानंतर त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही या पूजेसाठी माता लक्ष्मीला दाखवू शकता. त्यानंतर जो काही सकाळचा नैवेद्य असेल किंवा पूजेच्या वेळी दाखवलेला असेल नैवेद्य असेल, हा स्वयंपाकाचा दाखवलेला नैवेद्य असेल, तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. उपवास सोडताना सुरुवातीला जो काही गोड पदार्थ आपण बनवलेला असेल तो खायचा. त्यानंतरच बाकीचं जेवण करून घ्यायचं, उपवास सोडायचा. उद्यापनाच्या दिवशी सेम याच पद्धतीने पूजा करायची. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकांना किंवा सुवासिनींना बोलावून कथा वाचायची असते आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी स्वरूप मान देऊन त्यांचा मान सन्मान करायचा, सत्कार करायचा. त्यांना हळदी कुंकू द्यायचं. सुवासिनी असेल तर ओटी वगैरे तुम्हाला भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये आवर्जून एखाद्या फळाचा समावेश करायचा. हे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तकसुद्धा त्यांना भेट म्हणून द्यायचं आहे. याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेवण बनवू शकता. साधं जेवण, पूर्ण वर्णाचं जेवण किंवा अगदी तुम्ही खीर बनवली आणि त्यांना महिलांना खाऊ घातली तरीसुद्धा चालतं किंवा हेही शक्य नसेल तर चहा किंवा दूध तुम्हाला हे तुम्ही सुद्धा महिलांना देऊ शकता. तर आपल्या इच्छेनुसार साधं सोपं या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. मात्र वस्तूसोबत तुम्ही जो ग्रंथ आहे तो मात्र तुम्हाला द्यायचा आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगायचं आहे. क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवी आई, मी अगदी साध्या भोळ्या मनाने तुझी पूजा केलेली आहे. यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी, अशी आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे. आणि असे हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत आहे ते नक्की करा. 100% तुम्हाला अनुभव येईल. खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे, तर त्यामुळे तुम्ही नक्की सुद्धा या व्रताचा अनुभव घ्या. या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही व्रत करू शकतात किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटलं तर शुक्रवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात. सांगितल्याप्रमाणे 5, 11, 21 शुक्रवार आपल्याला हे वैभवलक्ष्मी व्रत करता येतं. तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा करा. छोट्या छोट्या पूजा आहेत पण आपण या खूप फळ देऊन जातात. आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी आहे, दुःख आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होते. मी हे व्रत खूप दिवसापासून करत आहे आणि याची अनुभूती मला खूप सुंदर आलेली आहे. तसेच ज्यांनी हे व्रत केलं असेल त्यांनी देखील अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण खरं सांगते या व्रताचा अनुभव खरोखर येतो. फक्त नॉनव्हेज पाळायचं आहे आणि तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामध्ये पाहायला देखील मिळेल. खूप साधी सोपी हे व्रत आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ श्री स्वामी समर्थ.